नगरपंचायत हद्दीतील योगी नारायण बाबा मठ परिसरातील खुली जागा सावली तालुका क्रीडांगणाकरिता कायमस्वरूपी ठेवण्यात यावी व लगतची जागा सुद्धा क्रीडांगणाकरिता देण्यात यावी यासाठी समस्त सावली शहरातील क्रीडाप्रेमी आणि सावलीकरांनी तहसीलदार प्रांजली चिरडे सावली, मुख्याधिकारी नागर गोजे नगरपंचायत सावली, ठाणेदार प्रदीप पुल्लरवार पोलीस स्टेशन सावली, वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे वनविभाग सावली यांना दिनांक 12/3/2025 रोज बुधवारला निवेदन देण्यात आले होते। आज मात्र सावलीकरांनी बंद पुकारले तेव्हा सकाळपासूनच शाळा, महाविद्यालय, छोटे मोठे दुकान कडकडीत बंद ठेवले आहे। मार्केटमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे। सर्वांनी क्रीडांगणाच्या जागेसाठी सावली बंदला सर्वांनी पाठिंबा दर्शविला आहे। योगी नारायण बाबा मठ परिसर सर्वे नंबर 798 या जागेवर मागील 5 ते 6 वर्षांपासून अनेक खेळाडू स्पर्धक इथे सराव करतात। सावली नगरपंचायत आणि सावली मित्र परिवारातर्फे विविध खेळाचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन याच मैदानावर करण्यात आले। या मैदानाच्या माध्यमातून युवा वर्गाने पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न बघितले आहे। या मैदानावर अनेक विद्यार्थी शारीरिक चाचणीची तयारी करून अनेक ठिकाणी नोकरी करीत आहेत। सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी याच मैदानावर सराव करतात, म्हणून ही जागा सावली शहरात क्रीडांगणासाठी मिळावी असं सावलीतील क्रीडाप्रेमी आणि सावलीकरांना वाटते। सावली नगरात क्रीडांगण व्हावे म्हणून ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी 12.50 कोटी रुपये मंजूर केले। काही दिवसात कामाचे निविदा काढण्यात येणार। सावलीतील युवा वर्गाचा अधिकारी होण्याच्या स्वप्नास कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून या क्रीडांगणाची गरज आवश्यकता आहे, ही सावलीवासीय जनतेची मागणी आहे। म्हणून क्रीडांगण जागेकरिता सावलीकरचा वनविभाग कार्यालयावर मोर्चा धडकला। हा मोर्चा जुनी नगरपंचायत पासून महात्मा फुले चौक ते बस स्टॉप ते वनविभाग कार्यालय येथे धडकला आणि वनविभागचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांना मोर्चेकरी शिष्टमंडळाने निवेदन दिले। या मोर्चात हजारोंच्या संख्येने सावलीकर उपस्थित होते। सावली पोलीस यांचा चोख बंदोबस्त होता। विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आता आश्वासित केल्याशिवाय इथून एकही माणूस जाणार नाही। जोपर्यंत इथे आरेपो साहेब आम्हाला जोपर्यंत आश्वासित करत नाही की या 4 ते 8 दिवसात तुमची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न 100% करू, तोपर्यंत इथला कोणीही नागरिक या फॉरेस्ट विभागाच्या कंपाऊंडच्या बाहेर जाणार नाही आणि आंदोलन हा तीव्र आंदोलन होईल। याच्यानंतर त्याच्यामुळे आपण आमची मागणी आहे ती मागणी पूर्णपणे ऐका आणि त्या मागणीला प्रतिसाद देऊन आम्हाला आश्वासित केल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही, एवढं आमची तुम्हाला विनंती आहे, मागणी आहे आणि आमचा